नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरादने पोलीस चौकशीत दुनिया झुकती है असे म्हणत स्वतःच्या कृत्यांचे निर्लज्जपणे समर्थन केले आहे। महिलांची फसवणूक आणि अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकलेल्या खरादने विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून लोकांना कसे गंडवले याचा खुलासाही केला आहे। अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरादच्या प्रकरणाने नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। सध्या अशोक खराद हा पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। अशोक खरादच्या पोलीस चौकशी दरम्यान प्रत्येक दिवशी नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे। आता नुकतेच पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान अशोक खरादने धक्कादायक विधान केले। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असे उद्गार अशोक खरादने काढले। याद्वारे त्याने स्वतःच्या कृत्यांचा निर्लज्जपणे बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचा पाहायला मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरादवर आतापर्यंत 11पेक्षा जास्त फसवणुकीचे आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। त्या प्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे। सध्या तो पोलीस कोठडीत आहे। मात्र इतके सर्व होऊनही अशोक खरादचा माज उतरला नसल्याचे पाहायला मिळत आहे। आता अशोक खरादने चौकशी दरम्यान अत्यंत अहंकारात दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असे विधान केले आहे। महिलांवर अत्याचार आणि फसवणूक केल्याचा कोणताही पश्चाताप अशोक खरादच्या चेहऱ्यावर दिसून येत नसल्याचे पाहायला मिळत आहे। त्या उलट तो स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी विचित्र विधाने करत आहे। यापूर्वी झालेल्या चौकशीतही खरादने पोलिसांना चक्रावून सोडले होते। त्याने आपल्यावरील आरोपाचे समर्थन करताना म्हटले होते की महिलांसोबत केलेले कृत्य हा केवळ एका विधीचा भाग होता। माझ्या अंतर्मनाने मला आज धोका दिला आहे। मी आजवर ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले आहेत असे धक्कादायक विधान त्याने त्यापूर्वीच्या तपासात केले होते। तसेच कोठडीत असताना तो सतत मंत्र जप करत असल्याचे ढोंग करीत आहे। आता मी कोणाचेही ऐकणार नाही, फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार असे तो सतत बडबडत असतो। अशोक खरादच्या या विचित्र वागण्यामुळे पोलीस यंत्रणासुद्धा चक्रावून गेली आहे। कोठडीत बसून तो मंत्रजप करणे, विचित्र पुटपुटणे आणि स्वतःच्या कृत्यांचे दैवविधी म्हणून समर्थन करणे यावरून तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे। मात्र नाशिक पोलिसांनी आणि SITने त्याच्या तपासाचा फास अधिक घट्ट केला। तसेच तो करत असलेल्या सर्व काळ्या कृत्यांचे सविस्तर पुरावे पोलिसांकडून गोळा केले जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।